समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. मी राज्य सरकारी गट चतुर्थी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचा जिल्हा सरचिटणीस आणि राज्याचा राज्य संघटक म्हणून सध्या आम्ही संघटनेचं काम करते. दिनांक 21/4/26 रोजी राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीने 21 एप्रिलपासून बेमुदत संपाची हाक दिलेले. या सर्व संघटनेचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे सर्व संघटना एकत्र येऊन समन्वय समितीच्या माध्यमातून सर्वांच्या मागण्यासाठी हा संपर्क करलेला आहे. यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना सुद्धा समन्वय समितीचा एक भाग आहे. आम्ही नेहमीच समन्वय समिती सोबत संपात सहभागी होत असतो, परंतु संप घोषित झाला, सरकारची ज्या वेळेला चर्चा होत असते त्यावेळी वरच्या काही 2-4 मागण्यांची चर्चा होत असते. बाकीच्या खालच्या ज्या मागण्या आहेत इतर संवर्गाच्या त्या मागण्यावर स्वतंत्र चर्चा घेऊ आणि तुमचे प्रश्न सोडवू असं आम्हाला बोललं जातं. परंतु पुन्हा काही चर्चा शासनाच्या माध्यमातून होत नाही. आमच्या ज्या काय मागण्या गेल्या अनेक वर्षे प्रलंबित आहेत त्या मागण्यांचा विचार सरकारकडून होत नाही. म्हणून यावेळी आमच्या राज्य सरकारी गट चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी 7 एप्रिल रोजी बैठक घेऊन स्वतंत्र संपादन नोटीस शासनाला देण्याचं जाहीर केलं आणि शासनाला स्वतंत्र नोटीस देऊन आमच्या ज्या काय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ज्या काय जेवणाच्या मागण्या आहेत, प्रलंबित मागण्या आहेत, त्या मागण्या स्वतंत्र आम्ही आमच्या मध्यवर्तीने सादर केलेले आहेत. आमच्या मागण्या सोबत जोडलेले आहेत. 2005 नंतर जे सेवेत आलेले आहेत की दोन्ही पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी अशी आमची मागणी. दुसरी आहे की सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची अधिसूचना तात्काळ सरकारने काढावी. तिसरी मागणी PFRD कायदा रद्द करण्यात यावा व फंड मॅनेजरकडे संचित झालेली संबंधित रक्कम राज्य सरकारला परत करण्यात यावी. चौथी मागणी सर्व राज्य शासकीय खात्यातील व जिल्हा परिषद मधील गट चतुर्थी कर्मचाऱ्यांची मंजूर व रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने बाह्यद्वारे न भरता सरळ सेवेने भरण्यात यावी. 5वी मागणी सेवानिवृत्त चतुर्थी कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यात शासन सेवेत सामावून घेण्याबाबतचा पूर्वी 14 एप्रिल 1981चा शासन निर्णय होता. तो शासनाने 2020 मध्ये सर्व सेवानिवृत्त झालेल्या चतुर्थी कर्मचाऱ्यांच्या पाल्याला पूर्वीप्रमाणे शासन सेवेत सामावून घ्यावं अशी आमची मागणी आहे. 6वी मागणी अनुकंपा भरती विनाट आणि वेळेत करावी. 7वी मागणी आहे खाजगीकरण व कंत्राटी पद्धत कायमची बंद करण्यात यावी. 8वी मागणी महाराष्ट्र पोलीस आरोग्य योजनेअंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांना अपघात गंभीर आजारासाठी पोलीस शासनामार्फत वैद्यकीय सेवा पुरवण्यात येते. त्या धर्तीवर राज्यातील सर्व विभागातील गट चतुर्थी कर्मचाऱ्यांना
अपघात गंभीर आजाराचे वेळ कायम स्वरूपी सामावून घेण्यात यावे. गेल्या आम्ही आता जवळजवळ 15-20 वर्षे हे कर्मचारी शासन सेवेत काम करतात. त्यांना कसलीच सुरक्षा नाही. अगदी शिकलेली मुलं आहेत, 8 आणि 10 हजार रुपयामध्ये ते काम करतात. त्यांना कसलीच सुरक्षा नाही. आता 10-15 वर्षात त्यांना काय लग्न झालेलं असते, अचानक नंतर ठेकेदाराने त्याला कामावरून काढलं तर त्याला रोजगार परत कुठं मिळवायचा. आणि अशा पण अनेक जे काही कंत्राटी पद्धतीने काम केलेली जी मुले आत्महत्या सुद्धा त्या लोकांनी केलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी घडू नये म्हणून ह्या सर्वांना शासन सेवेमध्ये सामावून घ्यावे अशी आम्ही मागणी केलेली आहे. 13वी मागणी केंद्रीय 7व्या वेतन आयोगामध्ये किमान वेतन वर्ग 4 साठी 18,000 रुपये देण्यात आलं होतं आणि त्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना 18,000 मिळालं पाहिजे. राज्यातल्या कर्मचाऱ्यांमध्ये 15,000 लाभ आहे तर 18,000 रुपये लागू करण्यात यावे राष्ट्रीय वेतन आयोगाप्रमाणे अशी मागणी आहे. 14 सर्व चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या सफाई कामगाराप्रमाणे स्वतःचे हक्काचे घर मिळावे किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 एकर शासनाचा मोकळा भूखंड सहकारी करणे व सुविधेसाठी शासनाच्या नियमाप्रमाणे रास्त किमतीमध्ये देण्यात यावा. 70% कर्मचाऱ्यांना स्वतःचे घर नसल्याने ही मागणी आम्ही करत आहोत. 15 आदिवासी विकास शासकीय आश्रमशाळेतील चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांचे स्थलांतर करू नये तसेच त्यांच्या आश्वासित प्रगती योजनेची प्रलंबित प्रकरणे वेळेत ठिकाणी काढावी. 16वी मागणी वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभाग राज्य शासकीय कार्यालयातील सफाईकारांना महापालिकेच्या धर्तीवर बांधकाम भत्ता मिळावा अशा ह्या 16 मागण्या मध्यवर्ती संघटनेने आमच्या शासनाकडे सादर केलेल्या आहेत. 21 तारखेला जो संप आहे त्या संपामध्ये शासनाने आमच्या या 16 मागण्यावर आम्हाला वेगळी चर्चा द्यावी. आमच्या या मागण्यांचा विचार करावा. दर वेळेआधी संपात राज्यातील आमचे 3.5 लाख कर्मचारी समन्वय समितीच्या आदेशानुसार संपात आम्ही जात असतो, परंतु आमच्या मागण्यांचा विचार यामध्ये केला जात नाही. त्यामुळे यावेळी स्वतंत्र नोटीस शासनाला आपण आमच्या राज्य संघटनेने दिलेलं आहे आणि राज्य संघटनेच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील 100% चतुर्थ श्रेणी कर्मचारी 21 तारखेला आम्ही संपात जाणार आहोत. एवढे मी या ठिकाणी जाईल. 9,700 सगळे जाणार राज्य कर्मचारी काय परिणाम होणारच. बाकीच्या कामावर परिणाम होणार सरकारचा. आपण जे शासनाचा एक प्रमुख घटक आहे हा 4था वर्ग, त्यानं कुलूप उघडल्याशिवाय स्वच्छता होत नाही कार्यालय. दरवाजा उघडला आज स्वच्छता केली तर तो अधिकारी त्या खुर्चीत जाऊन बसू शकतो. त्याला पाणी प्यायला टेबलावर ठेवलं तर तो पाणी पिऊ शकतो. अशा पद्धतीनं जर संपात आमचे 100% कर्मचारी संपात गेले तर निश्चित शासनाच्या सर्व कामावर स्वच्छतेवर त्याच्यावर सगळ्या आरोग्य विभागाच्या आमच्या स्वच्छतेची सेवा पूर्ण कसं होऊ शकते आणि सरकारने याचा विचार करावा. संप कामावर कुणी जाणार ऑफिसवर त्या दिवशी सकाळी 11च्या दरम्यान सर्व विभागाचे सर्व संवर्ग कलेक्टर ऑफिसवर येतील. आपला मागण्यांसंदर्भात काय भाषणं होतील, जिल्हाधिकारी साहेबांना पुन्हा निवेदन सादर केलं जाईल. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा.